शेतकरी मित्रांनो नमस्ते. आज आपण आपले एक शेतकरी मित्र आहेत त्यांच्या कलिंगडच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. हा दुसऱ्या स्टेजमध्ये केलेला प्लॉट आहे. म्हणजे या बेडवरती अगोदर त्यांनी खरबुजाचं खूप चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. त्यानंतर होलं चेंज करून त्यांनी हे कलिंगडचं नवीन पीक लावलेलं आहे. हा प्लॉट मुळात तैवान पिंक पेरूच्या प्लॉटमध्ये आंतरपीक म्हणून केलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत पेरूची वाढ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत खर्चाच्या नियोजनासाठी हे आंतरपीक घेतलेलं आहे. लागवड करून साधारणतः त्यांनी 2 दिवस कंप्लीट झालेले आहेत. आता आपण हा प्लॉट पाहून याला पुढील शेड्यूल सुरू करणार आहोत. रोपं व्यवस्थित चिटकलेली आहेत. रोपांना कुठेही काही अडचण नाही, मुंगी नाही, वाळवी नाही वगैरे काही कुरतडलेली वगैरे नाही. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असता इथं बघू शकताय रोपं व्यवस्थित चिटकून त्याला छोट्याफार प्रमाणात मुळीही सुरू झालेली आहे. म्हणजे रोपं पहिल्या अवस्थेत खूप चांगली चिटकलेली आहेत. आता आपण ह्याला आळवणीचे शेड्यूल सुरू करणार आहेत. आळवणीमध्ये आपण 3 आळवण्या घेणार आहोत. पहिल्या आळवणीमध्ये ह्युमिक ॲसिड अर्धा किलो, एकोणीस 1 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो हे 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे. दुसरी आळवणी परत आपण मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो, 19 1 किलो आणि सिलिकॉन अर्धा किलो आळवणीसाठी घेणार आहोत. तिसऱ्या आळवणीमध्ये मात्र आपण ॲक्ट्रा 1 ग्रॅम आणि मेटलॅक्झिल 35% जे येतं ते 1 ग्रॅम 1 लिटर पाण्याच्या प्रमाणात घेणार आहोत. फवारणीमध्ये आपण पहिला स्प्रे टाटामानी अर्धा ग्रॅम, कडवट 1 मिली आणि M45 1 ग्रॅमनं घेणार आहोत.